कशा पद्धतीनं आपण आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो आणि एक आपल्या उत्पन्नामध्ये वाढ कशा पद्धतीनं होऊ शकते ह्याचाच आपण एक भाग बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज शेती शाळा क्रमांक 7 यामध्ये आपण शेती शाळा क्रमांक 5मध्ये ज्या पद्धतीनं आपण जमिनीची तयारी किंवा जमिनीमधील सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीनं वाढवता येईल ह्यासाठी आपण खरं ती शेती शाळा घेतलेली होती. त्याच अनुषंगाने आपण आज शेती शाळा क्रमांक 7मध्ये आपण एक नवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये करत आहोत आणि त्या काय कशा पद्धतीनं आपण आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो आणि एक आपल्या उत्पन्नामध्ये वाढ कशा पद्धतीनं होऊ शकते ह्याचाच आपण एक भाग बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी आज ज्या प्लॉटवरती आहे ते आपल्या शेतकरी ॲग्रोमार्टच्या प्रात्यक्षिक प्लॉट कालगाव येथे उपस्थित आहे आणि ह्या ठिकाणी आपला 86-032चा खोडवा ऊस हा गेलेला असून आपण खोडवा ऊस गेल्यानंतर खरं तर लागण गेल्यानंतर आपण पाचट या ठिकाणी कुजवलेली होती आणि आता खोडवा गेल्यानंतर सुद्धा आपण पाचट ठेवणारच होतो, पण फक्त पाचटीवर आपला सेंद्रिय कर्ब न वाढवता त्यामध्ये अजून वेगळं काय करू शकतो तर आपण यामध्ये तागाचं आपण पेरणार आहोत. आपण आत्तापर्यंत आपल्या अनेक 2 प्लॉटवरती तागाचा प्रयोग केलेला होता आणि यावेळी थोडी अजून आधुनिकतेकडे आपण जात असताना तागाचं महत्त्व तर आहेच, पण तागापेक्षा इतर काही तेलवर्गीय असतील अशा विविध ज्या काय आपले कडधान्य आहेत, पिकं आहेत, बियाणं आहेत, ह्या सगळ्यांचा मिश्र आपण करून ह्यांना जर आपण जमिनीमध्ये काढलं तर त्या प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक बियाण्यामध्ये जो काही गुणधर्म आहे तो आपण जमिनीत जर ठेवला आणि त्यातून परत पुढच्या येणाऱ्या पिकाला त्यातले ते गुणधर्म मिळाले तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ होताना दिसेल. हा प्रयोग करत असताना आपण तागाचं बियाणं साधारणतः 30 गुंठ क्षेत्र आहे आणि ह्या 30 गुंठ क्षेत्रावरती आपण तागाचं 15 किलो बियाणं घेतलेलं आहे. त्याचबरोबर भुईमुगाचं बी असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याच पद्धतीनं कडधान्यामध्ये काळा मूग असेल, पावटा असेल, पांढरा मूग असेल, त्यानंतर आपण चवळी आहे, त्याचबरोबर आपण दुसऱ्या अनेक अशा काही बियाणं आपण ह्यामध्ये मिश्र करून घेणार आहोत आणि हे इसकटून आपण 50 दिवसांनी हे सर्व जे काय सेंद्रिय खत आहे ते आपल्या जमिनीमध्ये आपण गाडणार आहोत आणि मग आपण जूनमध्ये येणाऱ्या हंगामामध्ये नवीन पीक घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला हा फायदा दिसून येईल. आणि आपण ह्यामध्ये बघितलं तर आपण रोटर मारून पाचट कुट्टा केलेला होता आणि आता आपण त्याच्यावर ते सऱ्या सोडणार आहोत. इतर खर्च न करता सऱ्या डायरेक्ट सोडून यामध्ये आपल्याला काय पीक घ्यायचं नाही आहे, 2 महिन्याचं पीक आहे आणि ते आपण इसकटून आपण पुढचा व्हिडिओ ह्यानंतर तुम्हाला दाखवण्यात येईल. त्यापुरतं धन्यवाद.